जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवाध्यायाणं नमो लोये सव्वसाहूणम् जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्टं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री बृहद्रव्य संग्रह हा ग्रंथाधिराज आणि त्या अंतर्गत आपण जीव आणि अजीव रूप जे द्रव्य त्या द्रव्यांची मीमांसा येथे क्रमशः करीत आहोत। त्यामध्ये आपण 5व्या गाथेमध्ये ज्ञानोपयोगाचे भेद शिकत आहोत। या भागाला आपण आज सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी एक शंका आली होती, त्याचं समाधान येथून करत आहे। आपल्या काही जणांच्या या ग्रंथाच्या पूर्वी किंवा त्या मुखपृष्ठावरती एक सुंदर असं शिल्पाचं चित्र दिलेलं आहे आणि ते चित्र कोणतं आहे, कशाचं आहे या संदर्भात साधारण विचारणा एक दोन श्रोत्यांनी केली होती। तर त्याचं समाधान असं आहे की काही पुस्तकांच्या सुरुवातीला मुखपृष्ठावरती एक मुनिराजांचं चित्र दाखवलेलं आहे, शिल्प दाखवलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये एक असं ताडपत्र दाखवलेलं आहे आणि ते अशा प्रकारे आशीर्वाद मुद्रेमध्ये सुद्धा दिसत आहेत। तर ती प्रतिमा कोणाची आहे आणि ती कुठे मिळते या संदर्भात आपल्याला उत्सुकता असेल तर त्याचं समाधान असं आहे की ही जी प्रतिमा आहे ही उपाध्याय परमेष्ठींची प्राप्त होणारी एकमेव प्रतिमा आहे। जे पंचपरमेष्ठी आहेत त्या पंचपरमेष्ठींपैकी जे चौथे उपाध्याय परमेष्ठी जे की मुनिराजांच्या संघामध्ये अध्ययन अध्यापनाचं कार्य करतात, विशिष्ट क्षयोक्षमाने युक्त असतात आणि विशेष रीतीने शास्त्राभ्यासावरती ज्यांचा अधिकार असतो, अशा प्रकारे द्वादशांगाचं उत्कृष्ट पद्धतीने परिशीलन करणारे असे हे उपाध्याय परमेष्ठी आणि त्या उपाध्याय परमेष्ठींची प्रतिमा ही अपवादानेच मिळते। तर त्या उपाध्याय परमेष्ठींची एक प्रतिमा ही देवगड, जिथं की खूप सारी शिल्प ही अशी कोरलेली आहेत, तर त्या देवगड या ठिकाणी या शिल्पांमध्ये हे एक शिल्प आढळतं आणि त्यामध्ये हे अशी प्रतिमा बनवलेली आपल्याला दिसते। तर त्यांच्या हातामध्ये जे ताडपत्र दिसतं आहे ते ग्रंथाचं जिनवाणीचं सूचक आहे आणि त्याद्वारे ते अध्ययन करवित आहेत अशा प्रकारे तो अर्थ तेथे सूचित होतो। तर अशा प्रकारे येथे आपण त्या शंकेचं समाधान पाहिलं। आणखी एक शंका आली होती की अवधी ज्ञान जे म्हणालो आपण, काल आपण ज्या अवधी ज्ञानाची चर्चा केली होती ते अवधी ज्ञान डायरेक्ट आत्मप्रदेशांच्या द्वारे जाणतं, मूर्त रूपी पदार्थांनाच ते जाणतं आणि विशिष्ट स्वर्गातले देव आणि नरकातले नारकी हे तर नियमाने अवधी ज्ञानाचे धारक असतात हे आपण पाहिलं। पण त्याशिवाय काही तीर्थंकर आणि चक्रवर्ती असे जे काही महापुरुष असतात, शलाका पुरुष असतात, तर त्यांना सुद्धा हे अवधी ज्ञान असतं अशा प्रकारे आपण चर्चा केली होती, त्याचाही उल्लेख केला होता। तर त्या अनुषंगाने प्रश्न आला की जर या महापुरुषांना अवधी ज्ञान असतं, त्यांना मागच्या पुढच्या काही काळापर्यंत ज्ञान होऊ शकतं होतं, तर मग त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा काही घटना, विशिष्ट घटना घडलेल्या कशा प्रकारे दिसतात, थोडं संक्षेपामध्ये सांगून लगेच पुढे जाणार आहे। उदाहरणार्थ भरत, बाहुबली
हे सुद्धा विशेष पुरुष होते. चक्रवर्ती भरत हे तर चक्रवर्ती होते, तर त्यांना सुद्धा हे अवधी ज्ञान होतं. तर मग अवधी ज्ञानाद्वारे जाणण्याची क्षमता असताना सुद्धा आणि या अवधी ज्ञानाचा सद्भाव असताना सुद्धा भरत आणि बाहुबलीमध्ये जे युद्ध झालं ते युद्ध का बरं झालं? जर अवधी ज्ञान होतं तर त्यांना पुढचं सर्व समजत होतं, तर मग त्यांनी ते युद्ध का टाळलं नाही किंवा त्यांच्यामधलं ते युद्ध का टळलं नाही? तर अशा प्रकारे प्रश्न संभावित होतात. तर त्याचं उत्तर थोडक्यात असं आहे की जेव्हा हे महापुरुष आहेत आणि हे महापुरुष आहेत तर त्यासोबतच ते सम्यक ज्ञानी आहेत, म्हणजे त्यांना वस्तू स्वरूपाचं यथास्थित ज्ञान झालेलं आहे आणि त्यामुळे एकतर त्यांना विशेष रीतीने अवधी ज्ञानाचा प्रयोग करण्याची इच्छा होत नाही. म्हणजे अवधी ज्ञान प्रकट झाले म्हणजे ते वापरलंच पाहिजे, पुढं काय होणार आहे ते मी जाणलंच पाहिजे असं नाहीये. अवधी ज्ञान होतं म्हणजे इच्छा नसताना सुद्धा ते अवधी ज्ञान प्रकटच होत असतं, झिरपतच असतं, व्यक्तच होत असतं असं नाही आहे. समजलं का? म्हणजे त्यांना विशिष्ट जातीने विचार करावा लागतो, अवधी ज्ञानाचा उपयोग लावावा लागतो, तेव्हाच त्यांना त्या अवधी ज्ञानाचा प्रयोग केल्यानंतर ते अवधी ज्ञान होतं. अशा प्रकारे स्थिती आहे आणि अवधी ज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे असं काही जीवावर बंधन नाही आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे जर एखादी गाडी असेल तर तुम्ही ती गाडी वापरलीच पाहिजे असं काही नाहीये. ती तुमच्या ठिकाणी त्या गाडीच्या पार्किंगच्या ठिकाणी लावलेली असू शकते, तिचे स्वामी सुद्धा तुम्ही असू शकता. कदाचित तुम्हाला स्वतःला ड्रायव्हिंग येत नसेल किंवा असं घडतं ना बऱ्याच वेळेला की आपली आहे गाडी परंतु आपल्याला चालवायला येत नाही, मग ती तशीच राहते. तर येथे आपण स्वामी असतो परंतु आपण त्याचा उपयोग करीत नाही, वापर करीत नाही. तर त्याच पद्धतीने ते जे अवधी ज्ञानाचे धारक जीव आहेत ते स्वामी आहेत, ते त्यांचा प्रयोग सुद्धा करू शकतात, तशी शक्ती सुद्धा त्यांच्यात आहे, परंतु ते करतीलच असंही नाही. त्यांना त्या जातीची इच्छाच झाली नाही तर ते अवधी ज्ञानाचा प्रयोग करीत नाहीत. पहिली गोष्ट, अवधी ज्ञानाचा प्रयोग केला तर ते ज्ञान होणार, प्रयोगच केला नाही, पुढचं जाणण्याची इच्छाच केली नाही तर ते होणार नाही. आता दुसरी गोष्ट की समजा अवधी ज्ञानाचा प्रयोग केला आणि कळालं सुद्धा की पुढे माझा भाऊ माझ्या विरुद्ध ठाकणार आहे आणि मग आमच्या दोघांच्या मध्ये युद्ध होणार आहे, अशा प्रकारे कदाचित भरत चक्रवर्तींना या गोष्टीचा अशा प्रकारे अगोदर ज्ञान जरी झालं तरी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ते ज्ञान सत्य आहे की असत्य आहे. म्हणजे त्यांना जे ज्ञान घडलेलं आहे ते ज्ञान सत्य आहे की असत्य, म्हणजे खरं आहे की खोटं आहे. जर ते अवधी ज्ञान आहे, पुढच्या गोष्टींना जसंच्या तसं दाखवणारं आहे, तर निश्चितच ते सत्य ज्ञान आहे. मग जर ते ज्ञान सत्य आहे, त्याच्यामध्ये झळकलेली ती घटना सत्य आहे, मग ती सत्य आहे म्हणूनच झळकली ना. माझं आणि त्याचं युद्ध होऊ शकेल असं झळकलेलं नाहीये. माझं आणि त्या बाहुबलीचं युद्ध होणार आहे असं त्यांच्या ज्ञानात झळकलेलं आहे. मग जे युद्ध होणार आहे असं झळकलेलं असेल तर मग ज्ञानी जीवाला ते सत्य झालेलं ज्ञान मिथ्या करण्याचा विकल्प होत नाही. म्हणजे त्यांना अशी इच्छा होत नाही की माझ्या ज्ञानात जे झळकलेलं आहे, जे घडणार आहे, जे सत्य आहे ते मी आता टाळून दाखवतो, ते मी मिथ्या करून दाखवतो, असा त्यांना विकल्प होत नाही. अज्ञानी जीवाला अशी इच्छा होते की जे सत्य समोर असतं ते नाकारण्याची इच्छा अज्ञानी जीवाला होते. ज्ञानी जीव जसं वस्तूचं स्वरूप आहे आणि जे सत्य आहे तो ते त्याला सहज रीतीने स्वीकारून त्यावेळेला आपले परिणाम शांत ठेवण्याचा विचार करतो. लक्षात आलं का? हे म्हणजे पर्याय नाही त्याला. तर हे ज्ञानी जीवाचं लक्षण आहे की जर आपल्याला अवधी ज्ञान आहे, त्या अवधी ज्ञानामध्ये विशिष्ट प्रकारच्या गोष्टी आपण जाणलेल्या आहेत आणि जर ते आपलं ज्ञान सत्य आहे, त्याच्यामध्ये झळकलेलं सुद्धा सत्य आहे, तर मग ते मिथ्या कसं होईल? होणार नाही. तर अशा प्रकारे तो जीव त्या सत्याला आपल्या परिणामांच्या शांतीपूर्वक सामोरा जातो. या उलट जे सत्य आहे त्याला नाकारण्याचे भाव अज्ञानी जीवाला होतात. मी आपणाला विचारतो, भयंकर असं तुफान येणार आहे, भयंकर असं काय वादळ येणार आहे आणि ते वादळ आल्यानंतर आपण काही करू शकत नाहीये, आपल्या क्षमतेबाहेर आहे, तर मग आपण काय करणार? आपण त्या वादळामध्ये आपलं कसं आपल्याला सुरक्षित ठेवता येईल किंवा
आपल्याला ज्या त्या पद्धतीने कसं सामोरं जाता येईल एवढंच पाहणार. काय आपण त्या वादळाला शांत करायचा प्रयत्न करणार नाही करणार का? कारण ती आपल्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. अगदी त्याचप्रमाणे येथे सुद्धा जे ज्ञानामध्ये अवधी ज्ञानामध्ये अगोदरच झळकलं, वास्तवामध्ये ते घडणार म्हणूनच झळकलं, अशा प्रकारे ज्ञानी जीवाला सुद्धा ते अटळ ज्ञान झाल्यानंतर तो त्यामध्ये आपले परिणाम शांत ठेवण्याचाच पुरुषार्थ करतो. आता सुद्धा आपण हे व्याख्यान सुरू होण्यापूर्वी जे पद्य ऐकत होता, कृतपूरब कर्म मिटे न मिटायो, काय सांगितलं त्याच्यामध्ये की पूर्वी केलेले कर्म मिटे न मिटायो. पूर्वी केलेले कर्म मिटवू म्हटलं तरी ते मिटत नाहीत. काळजीपूर्वक ऐका, त्यामध्ये सुद्धा खूप छान सिद्धांत आहे. त्यामध्ये जितकी काही उदाहरणं तुम्ही ऐकली ना, ती सगळी बाहेरची उदाहरणं आहेत. बाहेरची उदाहरणं म्हणजे माता पित्यांचा वियोग झाला, पत्नीचा वियोग झाला, मुलाबाळांचा वियोग झाला, धनाचा नाश झाला, लक्षात आलं का? अशी सगळी बाहेरची संकट आहे. बाहेरची म्हणजे बाहेरच्या वस्तूंमध्ये दिसणारी संकट आहे. आणि मग तेथे म्हणतात की बाबा रे, या सगळ्या बाह्य वस्तूंमध्ये जो कर्मांचा उदय दिसतो आहे तो पूर्वकृत कर्मांच्या उदयाने होणारा आहे. तू त्याच्यामध्ये बदल करू शकत नाहीस. ओहो, म्हणजे माझी कितीही इच्छा असेल आणि तरी सुद्धा, आणि मी कितीही पैसे खर्च करायला तयार असेल, मी कितीही औषधोपचार करायला तयार असेल, मी कितीही चांगला धन्वंतरी आणला तरी सुद्धा जर माझ्या माता पित्यांचं, माझ्या नातेवाईकांचं, माझ्या पत्नी मुलाबाळांचं आयुष्यच संपत आलेलं असेल तर हे सगळे प्रयोग त्यांना काही जिवंत ठेवू शकणार नाहीत, त्यांचं आयुष्य वाढवू शकणार नाहीत. त्यांचं जीवन असेल, त्यांचं आयुष्य बाकी असेल तर ही सगळी व्यवस्था त्यांच्या वाचण्यामध्ये निमित्त होऊ शकते. परंतु मुळातच आयु कर्म संपलेलं असेल, श्वासच जर संपुष्टात आले असतील तर ही बाकीची व्यवस्था उपयोगी पडत नाही. यामधून काय सांगायचंय की पूर्वकृत पूरब कर्म मिटे न मिटायो. पूर्वी केलेले कर्म आपण मिटवू शकत नाही, त्यांच्या फळापासून आपण वाचू शकत नाही. तर जे वास्तवामध्ये बाहेर घडणारे हे जे संयोग वियोग रूप कर्मांचा उदय आहे त्यामध्ये जीवाचा वश चालत नाही असं या पद्यामध्ये सांगायचं आहे. परंतु कुठेही या पद्यामध्ये असं म्हटलं नाही की बाबा रे, या सगळ्या कर्मांच्या उदयामुळे ही जी बाह्य अनुकूल प्रतिकूल परिस्थिती तुला वाटते आहे, हा जो संयोग वियोग तुला घडताना दिसतो आहे, त्या परिस्थितींचा कर्माचा उदय तर तुला भोगलाच पाहिजे, तो तुला बदलता येणार नाही. पण त्या परिस्थितीमध्ये, त्या कर्मांच्या उदयामध्ये तू दुःखीच राहायला पाहिजेस असं बिलकुल कंपल्शन नाहीये, अशी बिलकुल अनिवार्यता नाहीये. म्हणजे त्या कर्मांचा उदय येणार आणि ती बाह्य परिस्थिती जनरेट होणार, इथपर्यंत तर कर्मांचा उदय भोगावा लागेल. परंतु त्यावेळेला ते प्रसंग बघून तू दुःखीच व्हायला पाहिजेस आणि आकुलता व्याकुलताच करायला पाहिजेस असं अजिबात बंधन नाही. कर्मांचा उदय येणार, त्या उदयानुसार प्रताप दिसणार, बाहेरच्या परिस्थितींमध्ये संयोग वियोग दिसणार, जीव त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. परंतु ही सर्व परिस्थिती घडत असताना आपल्या परिणामांना बिघडवायचं की शांत ठेवायचं हे बाकी जीवाच्या पुरुषार्थाच्या अधीन आहे. हे इथे जीवाचा पुरुषार्थ आहे की बाबा रे, बाह्य नातेवाईकांचा वियोग होत असताना सर्व प्रकारे कर्तव्याची पूर्ती झाल्यानंतर सुद्धा जर आपण समोरच्या व्यक्तीला वाचवू शकत नसू तर त्यावेळेला आपण हवालदिल होऊन, निराश होऊन अत्यंत त्या शोकामध्ये वाहवत जायचं की त्यामध्ये सुद्धा बाबा रे, प्रत्येकाचं जीवनमान आयुर्मान नियत आहे, निश्चित आहे. जिथे संयोग आहे तिथे वियोग आहे. अशा प्रकारे केवली भगवंतांनी जो दिव्य देशना दिली त्याचा आधार घेऊन आपल्या परिणामांना सांभाळायचं, याचा निर्णय बाकी जीवाच्या हातामध्येच आहे. त्यामुळे पूर्वकृत कर्मांचा उदय भोगावा लागतो. हे जे पद्यामध्ये सांगितलेलं आहे, कृत पूर्व कर्म मिटे न मिटायो, हे वास्तवामध्ये या बाह्य परिस्थितीमध्ये जो पुद्गल कर्मांचा उदय दिसतो आहे तिथे जीवाचा वश चालत नाही. परंतु आपले परिणाम सांभाळण्यामध्ये बाकी जीव सदा पुरुषार्थी आहे, हे आपण जाणलं पाहिजे, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे बऱ्याच आपल्याला याच्या दृष्टीने चर्चा करता येईल.
तर आणखी एक शंका विचारली आता नुकतीच, की मती आणि श्रुत ज्ञान हे एकेंद्रिय जीवाला कसे असतात, किंवा हीन इंद्रिय असणाऱ्या, कमी इंद्रिय असणाऱ्या जीवाला कसे असतात. सोपं आहे ना. एकेंद्रिय जरी जीव असला तरी त्याला एक इंद्रिय आहे की नाही. कोणतं इंद्रिय आहे? स्पर्शनेंद्रिय. असा एखादा संसारी जीव सांगा की ज्याला, असं एखादा जीव सांगा की ज्याला इंद्रियच नाही. असा कोणताही संसारी जीव नाही की ज्याला एकही इंद्रिय नाही. तर सिद्ध भगवानच अशरीरी आणि इंद्रियांनी रहित आहेत. तर मग संसारी जीव एकेंद्रिय आहे. जर तो एकेंद्रिय जीव आहे आणि त्याला स्पर्शनेंद्रिय आहे, तर तो जीव त्या स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून काय करतो? जाणतो. आणि मग त्याला त्या स्पर्शनेंद्रियाच्या निमित्ताने होणारं जे ज्ञान आहे ते मती ज्ञान आहे. आणि त्या मती ज्ञानाच्या आधारे जो अल्प स्वल्पसा त्याला विकल्प होत असेल किंवा सुख दुःखाचं वेदन होत असेल आणि त्यावेळेला त्याला जे ज्ञान होत असेल तर ते अक्षराच्या अनंतव्या भागा एवढं, तर ते श्रुत ज्ञानामध्ये जाईल. श्रुत ज्ञान म्हणजे त्याला शास्त्र वाचन, शास्त्र पठण रूप या शास्त्र देशने रूप श्रुत ज्ञान तर असणं शक्यच नाही, कारण तो एकेंद्रिय आहे, असंज्ञी आहे. तर अशा प्रकारे एकेंद्रियाधिक जीवांमध्ये सुद्धा त्या त्या इंद्रियांच्या निमित्ताने होणारं ज्ञान हे मतिज्ञान म्हटलं जातं. पहा, आणि खरं सांगू का, एकेंद्रिय जीवाचे होणारे परिणाम, एकेंद्रिय जीवाची होणारी स्थिती, एकेंद्रिय जीवाचं ज्ञान हे तुम्ही आम्ही स्थूल ज्ञानधारी तितक्या सूक्ष्मतेने नाही जाणू शकत. एकेंद्रिय जीवाची परिणती आणि केवळ ज्ञानी भगवंतांचं सुख हे केवळ केवलीच जाणतात. काय सांगितलं? एकेंद्रिय जीवाची परिणती, त्याचं दुःख, त्याचे परिणाम इतके सूक्ष्म आहेत की त्यांची सूक्ष्मता आणि केवळ ज्ञानाची विराटता, केवळ ज्ञानाची अनंतता, केवळ ज्ञानाच्या वेळी होणारं अनंत सुख, या दोन्ही गोष्टी केवळ केवली सर्वज्ञ परमात्माच स्पष्टपणे जाणू शकतात. आपण केवळ त्याचा अंदाज करू शकतो, त्याच संबंधी जाणण्याचा विकल्प ठेवू शकतो, कारण त्याच्यामध्ये तितकी स्पष्टता आपल्या या स्थूल ज्ञानामध्ये येणं थोडंसं कठीण आहे. आजच्या व्याख्यानाचा तोच विषय आहे. आपले परिणाम सुद्धा कर्माधीन आहेत की नाही? बाहेरची परिस्थिती जर कर्माधीन असेल तर आपले परिणाम सुद्धा कर्माधीन आहेत की नाही? ऐका हो ऐका, फार महत्वाचा प्रश्न आहे. ज्याला स्वतःच्या चैतन्याचा परिचय झालेला नाही, ज्याला स्वतःच्या चैतन्य वस्तूचं भान झालेलं नाही, अशा अज्ञानी जीवासाठी त्याचे परिणाम कर्माधीन आहेत. आणि जो ज्ञानी जीव आहे, आत्मवस्तू ज्ञानधारक आहे, जो स्वतःच्या चैतन्य रसाचा रसिय आहे, वास्तवामध्ये ज्याने मोहाला जिंकण्याचा चंग बांधला आहे, अशा प्रकारे जो पुरुषार्थी मोक्षमार्गी जीव आहे, त्याचे परिणाम कर्माधीन नसून त्याचे परिणाम स्वाधीन आहेत. अहो, स्वाधीन परिणामांना स्वाधीन ठेवणाराच मोक्षमार्गी आहे आणि आपल्या परिणामांना कर्मांच्या सुपूर्द करून टाकणाराच अज्ञानी आहे. हीच तर ज्ञानी अज्ञानीची ओळख आहे. त्यामुळे परिणाम कर्माधीन आहेत की नाही? आहेत. अज्ञानी जीवासाठी त्याचे परिणाम पण कर्माधीन आहे आणि ज्ञानी जीवासाठी त्याचे परिणाम स्वाधीन आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आपण सुद्धा आपले परिणाम आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. पहा ना, गाडीवान बैलगाडी आपण पाहिली असेल. आता बैलगाडी सुद्धा पाहायला मिळणं फार मुश्किल झालेलं आहे, हो ना. तर मग बैलगाडी झुंपताना आपण कधी पाहिला असेल तर तो बैल शांतपणे चरत असतो, गवत इत्यादी खात असतो. आणि मग जेव्हा गाडीवानाला जायचं असतं, गाडी झुंपायची असते, त्यावेळी तो काय करतो तुम्हाला माहितीये? तो गाडीवान जातो आणि त्या काहीही करत नाही, काहीही बोलत नाही, काहीही ओढाताण करीत नाही. केवळ त्या बैलगाडीचं जे जू असतं ते केवळ असं वर धरून उभा राहतो आणि केवळ तो उभा राहिल्या बैल जिथे असेल तिथून धावत येतो आणि स्वतः आपली मान त्या जू मध्ये घालतो. बोला, आता त्या बैलाला कुणी बंधनात टाकलं? त्या गाडीवानाला टाकलं की बैलानं स्वतःला बंधनात टाकलं? वास्तवामध्ये उत्तर तर हे आहे की बैल स्वतःहून बंधनामध्ये शिरलेला आहे. अगदी त्याप्रमाणे हा जीवात्मा सुद्धा संसारी दशेमध्ये स्वतःहून कर्मांच्या उदयाला शरण जातो, स्वतःहून कर्माच्या उदयाला अधीन होतो आणि मग असं म्हणावं लागतं की गाडीवानाने बैलाला जुंपलं. वास्तवामध्ये गाडीवानाने बैलाला जुंपलंच नाही. बैल
बैलाच्या मनात असतं, त्याची सामर्थ्य असती तर वास्तवामध्ये तो धूम पळून पळत सुटला असता, चौखूर उधळला असता आणि स्वतःची त्यानं सुटका करून घेतली असती. पण अनादी काळाचे संस्कार, दररोज गाडीवानानं असं केल्यानंतर आपल्याला असं करायचं आहे हे नकळत घेतलेलं प्रशिक्षण, त्यामुळे तो सहजरित्या स्वतःची मान त्या पारतंत्र्याच्या जोखडामध्ये घालून देतो. अगदी त्याप्रमाणे हा जीवात्मा स्वतःला मुक्त होण्याची सामर्थ्य, शक्ती आणि संधी असताना सुद्धा कर्मांच्या उदयाला वश होण्याच्या या अनादी काळच्या संस्कारामुळे स्वतःला त्या कर्मांच्या उदयाच्या अधीन करून टाकतो आणि मग त्यावेळी असं म्हणावं लागतं की जीवाचे परिणाम सुद्धा कर्माधीन आहेत. परंतु वास्तवामध्ये पाहिलं तर बाह्य परिस्थिती कर्मांच्या अधीन आहे हे खरं आहे, परंतु आपले परिणाम बाकी आपल्याच अधीन आहेत. आणि जर नसतील तर जीवाचा पुरुषार्थच उरणार नाही. कर्मांच्या उदयानुरूपच जीवाचे परिणाम होणार असा जर नियम झाला तर कधीही कुणीही कर्मांचा नाश करून अरिहंत आणि सिद्ध होऊ शकणार नाही. आणि म्हणून हे आपण इथे जाणून घेतलं पाहिजे. ठीक आहे, शंका समाधानामध्ये बराच वेळ गेला, परंतु ठीक आहे, आधीमध्ये अशी चर्चा अवश्य आहे. आता आपण जे 8 प्रकारचे ज्ञानोपयोग पाहत होतो त्यामध्ये एकच बिंदू आपला मागे आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष परोक्ष भेयंच. म्हणजे हे ज्ञानोपयोग प्रत्यक्ष आणि परोक्ष अशा 2 प्रकारचे आहेत. वास्तवामध्ये मी काल सांगितलं होतं आपल्याला की जोपर्यंत हे 5 प्रकार आपल्याला ध्यानात नसतील तोपर्यंत प्रत्यक्ष आणि परोक्षाची ही चर्चा फार व्यवस्थितरित्या आपल्याला कळणं अवघड आहे. तर आपल्याला ते माहिती आहेत, आपण त्यांचं व्यवस्थित अध्ययन केलेलं आहे, तुमच्या स्मरणात सुद्धा आता आहेत, या अपेक्षेसहित मी पुढच्या भागाला सुरुवात करतो. तर मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनोपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान ही 5 सम्यक ज्ञान आहेत. तर या उलट कुमतिज्ञान, कुश्रुतज्ञान आणि कुअवधिज्ञान ही 3 ज्ञान अज्ञान रूप म्हणजे मिथ्या ज्ञान रूप आहेत. आता पहा, या एकूण आता चर्चा करताना आपण काय करूया, कुमती, कुश्रुत आणि कुअवधी यांना थोडंसं गौण करूया आणि त्यांना या 5 मध्येच सामील करून घेऊया. होत नाहीत, परंतु सध्याची ही चर्चा समजावून घेण्यापुरतं त्या 3 ज्ञानांना आपण काय करूया, गौण करूया आणि 5च भेद मुख्य करूया, मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनोपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान, आणि पुढे त्यांना आपण जोडून घेऊया. तर या 5 ज्ञानांपैकी जे पहिले 2 मतिज्ञान आणि श्रुतज्ञान आहेत, ही 2 ज्ञाने परोक्ष ज्ञान आहेत आणि अवधिज्ञान, मनोपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान ही बाकीची नंतरची जी 3 ज्ञाने आहेत ती प्रत्यक्ष ज्ञाने आहेत. म्हणजे आपण आला अर्थ समजला आता, प्रत्यक्ष परोक्ष भेयंच, प्रत्यक्ष आणि परोक्ष या प्रकारे त्यांचे भेद आहेत. तर मग 5 ज्ञानांपैकी कोणते परोक्ष आणि कोणते प्रत्यक्ष, आद्ये परोक्षम असं तत्वार सूत्राचं सूत्रच आहे. पहिले जे 2 ज्ञान आहेत मतिज्ञान आणि श्रुतज्ञान ही परोक्ष ज्ञान आहेत आणि नंतरची 3 प्रत्यक्ष ज्ञान आहेत. आता पहिल्यांदा आम्हाला सांगा, परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात आणि प्रत्यक्ष कशाला म्हणतात. खूप सुंदर आहे, याचे 2 प्रकार आहेत. पहिल्यापासून व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला हा भाग समजेल आणि त्याचा खूप आनंद होईल. आपल्याला आनंद मिळवणं आपलं प्रयोजन आहे. तर पहिली गोष्ट, प्रत्यक्ष आणि परोक्ष कशाला म्हणतात, तर जे ज्ञान दुसऱ्यांच्या निमित्ताद्वारे पराच्या सहायतेने होतं त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणतात. आता मी 2 प्रकारे कथन करणार आहे. आता सध्या पहिल्या प्रकारचं कथन सुरू आहे. काय सांगितलं, जे ज्ञान दुसऱ्याच्या निमित्ताने होतं, पराच्या सहाय्याने होतं त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि जे ज्ञान पराच्या निमित्ताशिवाय, पराच्या सहायतेशिवाय स्वतंत्र रीतीने स्वाधीनपणे होतं त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान असे म्हणतात. आता मागचे जर 5 प्रकार आपल्या लक्षात असतील तर आपल्याला पटकन हा भाग समजून जाईल. मतिज्ञान कशाला म्हणतात, जे ज्ञान 5 इंद्रिय आणि 1 मन यांच्या निमित्ताने होतं त्याला मतिज्ञान म्हणतात. मग हे मतिज्ञान आत्म्याने स्वतः डायरेक्ट आत्मप्रदेशांच्या द्वारे केलेलं आहे की शरीराच्या, परद्रव्याच्या, 5 इंद्रियांच्या आणि 1 मनाच्या अवलंबनाने केलेलं आहे.
तर उत्तर येईल मती ज्ञान हे 5 इंद्रिय आणि 1 मनाच्या अवलंबनाने झालेलं आहे, म्हणजेच पराच्या निमित्ताने झालेलं आहे, म्हणजेच पराच्या अवलंबनाने झालेलं आहे, आणि म्हणून हे ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. आणि जे मती ज्ञानाच्या बाबतीत तेच श्रुत ज्ञानाच्या बाबतीत, आणि म्हणून त्या मती ज्ञानाच्या आधारे होणारे हे जे श्रुत ज्ञान आहे ते सुद्धा परोक्षच आहे. म्हणजे पहिली अपेक्षा तुम्हाला व्यवस्थित समजली. प्रवचन सार ग्रंथामध्ये तर स्पष्ट गाथाच आलेली आहे. जो दूसरों से ज्ञात हो वह परोक्ष कहा गया, केवल स्वयं से ज्ञात जो वह प्रत्यक्ष ज्ञान है. म्हणजे अशी म्हणजे त्याचा पद्यानुवाद सांगितला मी आपल्याला, की जो दूसरों से ज्ञात हो, जे दुसऱ्यांच्या द्वारे ज्ञात होतं ते परोक्ष आहे, आणि केवळ स्वतःद्वारे जे ज्ञान होतं तेच प्रत्यक्ष आहे. तर अशा प्रकारे प्रवचन सार ग्रंथामध्ये खूप छान याची चर्चा आलेली आहे. आणखी थोडं विशद करून सांगतो, म्हणजे पुन्हा हा विषय कधी येईल काय माहिती. तर या इंद्रिय ज्ञानाला परोक्ष का म्हटलंय पहा, कारण ही इंद्रिय जी आहेत ना, ही इंद्रिय मूर्त आहेत. मूर्त आहेत म्हणजे दिसणारी आहेत. स्पर्शनेंद्रिय दिसतं, रसनेंद्रिय दिसतं, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय ही दिसणारी आहेत, रूपी आहेत, इंद्रियांच्या द्वारे ग्रहण होण्याजोगी आहेत, पुद्गलापासून निर्मित आहेत, जीवापासून भिन्न आहेत. हा जीव सध्या असमर्थ असल्यामुळे किंवा दुर्बल असल्यामुळे, अशक्त असल्यामुळे या संसारी भूमिकेमध्ये या इंद्रियांच्या सद्भावामध्येच जाणण्याचं कार्य करतो. असं ही पण एक व्यवहार पर्यायजनित अवस्था आहे. परंतु ही इंद्रिय जीवाचा स्वभाव आहेत का जीवापासून भिन्न आहेत? हो, तुम्ही विचार करून सांगा. हे डोळे, हे कान, ही जीभ, हे त्वचा, हे जीवाशी एकरूप आहेत का जीवापासून भिन्न आहेत? निश्चितच जीवापासून भिन्न आहेत. मग हा जीवात्मा या परद्रव्य स्वरूप असणाऱ्या या भिन्न इंद्रियांच्या निमित्ताने जाणतो. आणि विशेष म्हणजे काय अद्भुत गोष्ट आहे, किती सांगू आणि किती नको, हा आत्मा आहे अमूर्त. काय आत्मा स्वभावाने कसा आहे? अमूर्त. आपण त्याची चर्चा केली आहे. आत्मा स्वभावाने तर अमूर्त स्वभावी आहे. तो ज्याच्या संयोगात आहे ते ही इंद्रिय मूर्त आहेत, आणि या मूर्त इंद्रियांच्या माध्यमातून जे पदार्थ जाणले जातात ते पण मूर्त आहेत, ते पण रूपी आहेत. समजलं का काय सांगतोय? लक्ष म्हणजे खूप जरा एकाग्र व्हायला पाहिजे. जाणणारा आत्मा अमूर्त स्वभावी, आणि ज्या शरीरात राहतो ते शरीर मूर्तिक, ही 5 इंद्रिय मूर्तिक, आणि या 5 इंद्रियांच्या माध्यमातून जे पदार्थ जाणले जातात ते पदार्थ सुद्धा मूर्तिक. म्हणजे मूर्तिक अमूर्तिक आत्मा मूर्तिक इंद्रियांच्या माध्यमातून मूर्तिक पदार्थांना जाणतो, आणि विशेष म्हणजे 5ही इंद्रियांच्या माध्यमातून एकाच वेळी 5ही इंद्रियांच्या विषयांना जाणत नाही. आज काय ठरवलेलंच दिसतंय, अवघड सांगायचं नाही हो, अवघड नाहीये. काय सांगितलं की 5 इंद्रिय मूर्तिक आहेत, त्यांच्या माध्यमातून जे पदार्थ जाणले जातात ते पण मूर्तिक आहेत, आणि स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय म्हणजे 5 इंद्रियांनी एकाच वेळी जाणता येतं का? नाही जाणता येत. म्हणजे ज्यावेळी मी जिभेनी स्वाद घेत असतो त्यावेळेला त्या स्वाद घेण्याच्या त्या स्वादाचं ज्ञान होत असताना त्याच समयाला मला सुमधुर संगीत ऐकू येऊ शकत नाही. ज्या वेळेला मी संगीताचा आस्वाद घेत असतो त्यावेळेला मी पाहणे रूप ज्ञान करीत नाही. काय सांगितलं? त्यावेळी ती इंद्रिय गौण असते, त्यावेळी ती इंद्रिय विश्रांती घेत असते, त्यावेळी तिचं काम सुरू नसतं. काय अद्भुत आहे. डोळे उघडे असले तरी उपयोग तिकडे नसतो. म्हणजे 5 इंद्रिये सदाकाळ उघडी आणि व्यक्त रूपाने दिसत असली तरी त्यांच्या माध्यमातून जेव्हा ज्ञान ग्रहण केलं जातं तेव्हा ते ज्ञान 5 इंद्रियांचं ज्ञान होत असताना एका वेळी एका इंद्रियाचं ज्ञान होत असतं, एका इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान होत असतं, त्यावेळी बाकीच्या इंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान होत नाही. मग आम्हाला तर असं वाटत नाही. आता आम्ही तुम्हाला पाहतो सुद्धा आहोत आणि तुमचं व्याख्यान ऐकतो सुद्धा आहोत, दोन्ही क्रिया एका वेळी सुरू आहेत. नाही हो, असं नाही आहे. हे आपल्याला स्थूल रीतीने वाटतं. वास्तवात असं आहे, ज्यावेळी तुम्ही ऐकत असता त्यावेळी मी तुम्हाला दिसत नाही,
आणि ज्यावेळी मी तुम्हाला दिसतो त्यावेळी तुमचं ऐकणं बंद झालेलं असतं. काय काय सांगता आहात. वस्तुस्थिती अशी आहे. पण हा बदल इतक्या फास्ट होतो, हा बदल इतक्या रॅन्डमली होतो, इतका कमी काळ लागतो की आम्हाला असा भास होतो की आम्हाला असं वाटतं की एकाच वेळी आम्ही पाहतो सुद्धा आहोत आणि त्याच वेळेला आम्ही ऐकत सुद्धा आहोत. हेच केवळ ज्ञानाचं महिमापणा आहे. हेच सूक्ष्मत्व आहे की खूप बारीक काय करायचं हे समय इतके सूक्ष्म आहेत की या सूक्ष्म समयांमध्ये घडणारी ही नॉलेज प्रोसेस, ही ज्ञान प्रक्रिया इतकी भरभर घडते की आपल्याला ती पकडण्यात यावी एवढं अजून ज्ञान आपलं सूक्ष्म झालेलं नाही. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे. पहा ना, एखादा साधा पाण्याचा थेंब जो आपल्याला स्वच्छ आणि निर्मळ दिसतो, तो मायक्रोस्कोप खाली पाहिल्यानंतर त्यामध्ये काय सगळ्या जगभरातलं मलिनता सगळी आपल्याला दिसू शकते. मग हे जर आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, कारण आपलं ज्ञान तेवढं सूक्ष्म नाही, तर त्याचप्रमाणे या समयाला, या काळाला पकडणं ते सुद्धा एवढं सोपं नाही. तो काळ सुद्धा स्थूल रीतीने आपल्या जाणण्यात येतो. त्याच्या समय रूप सूक्ष्म अंशाला जाणण्याची सामर्थ्य सध्या आपल्या ज्ञानात नाहीये. आपलं ज्ञान सुद्धा जेव्हा प्रगत होईल, विकसित होईल, केवळ ज्ञान रूपाने परिणमित होईल, तेव्हा आपल्याला हे सर्व विशेष जाणण्यात येऊ शकतात. मूळ चर्चा काय सुरू होती? मूळ चर्चा ही सुरू होती की इंद्रिय मूर्तिक आहेत, त्यांच्याद्वारे जाणण्यात येणारे पदार्थ पण मूर्तिक आहेत. म्हणजे मी इंद्रियांच्या माध्यमातून आत्म्याला जाणू शकत नाही. या डोळ्यांनी मी आत्म्याला पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही? कारण आत्मा अमूर्तिक आहे स्वभावाने आणि हे डोळे आहेत ते मूर्तिक आहेत. आणि हे डोळे मूर्तिक असल्यामुळे ते मूर्तिक पदार्थालाच पाहू शकतात. घड्याळाला पाहू शकतात, मोबाईलला पाहू शकतात, पुस्तकाला पाहू शकतात, कारण हे पदार्थ पण मूर्तिक आहेत. आणि विशेष म्हणजे 2-3 गोष्टी सांगतोय मी. इंद्रिय मूर्तिक, जाणण्यात येणारे पदार्थ मूर्तिक आणि ते सुद्धा 5 इंद्रियांनी एका वेळी नाही, एका वेळी एकच इंद्रिय. एवढ्या सगळ्या मर्यादा असल्यामुळे हे इंद्रिय ज्ञान परोक्ष ज्ञान आहे, ते प्रत्यक्ष नाही. आता समजलं असेल या इंद्रिय ज्ञानाला परोक्ष का म्हणायचं. कारण हे इंद्रिय ज्ञान इंद्रियांच्या माध्यमातून होतं आणि त्या इंद्रिय ज्ञानाला एवढ्या लिमिटेशन्स आहेत, इतक्या मर्यादा आहेत आणि म्हणून आचार्यांना ते प्रत्यक्ष म्हणता येत नाही, परोक्षच म्हणावं लागतं. प्रश्न आला होता, आता हे तुमचं प्रवचन सुरू आहे, हे व्याख्यान ऐकतो आहोत, हे प्रत्यक्ष म्हणायचं काय परोक्ष म्हणायचं? काय वाटतं तुम्हाला? आता आपल्याला कोणतं ज्ञान आहे? निश्चितच तुम्हाला आणि मला सर्वांना मतिश्रुत ज्ञान आहे. मनपरे ज्ञान असण्याचा प्रश्नच नाही, मुनी नाही आहोत आपण. आणि केवळ ज्ञान असण्याचा प्रश्न नाही, केवळ ज्ञानी प्रवचन कशाला ऐकतील? ते तर भगवान आहेत ना, त्यांच्याकडून आपण लाभान्वित होतो. तर आपल्यापैकी कोणाला केवळ ज्ञान नाही, मनपरे ज्ञान नाही, अवधी ज्ञान सुद्धा असण्याची शक्यता खूप कमी किंवा जवळपास नाहीच. तर मग उरली 2 ज्ञान, मतिश्रुत ज्ञान, आणि आपण सर्वजण मतिश्रुत ज्ञानी तर आहोत. मग आता मतिश्रुत ज्ञान कसं असतं? परोक्ष असतं. त्यामुळे आपल्याला आता जे ज्ञान होत आहे ते सुद्धा परोक्ष ज्ञानच आहे. पहा, प्रत्यक्ष ज्ञान नाही. आता याचा विशेष खुलासा आपण पुढे करणार आहोत. तर पहिली गोष्ट ही नक्की झाली की मतिश्रुत ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे, कारण ते इंद्रिय आणि मनाच्या माध्यमातून होतात, अनेक मर्यादांनी सहित आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे मूर्तिक पदार्थांना जाणतात, अनेक मर्यादांनी सहित आहेत आणि पराच्या निमित्ताने होणारे आहेत. एक विशेष गोष्ट सांगून देतो, कदाचित काही लोकांना ती तितकी पटणार नाही लगेच, मला याची कल्पना आहे, तरी पण धाडसाने एक गोष्ट आज सांगतो. या इंद्रिय ज्ञानाला परोक्ष सांगण्याचं एक कारण हे सुद्धा आहे की हे मतिश्रुत ज्ञान बहुतेक वेळेला मोहाने सहितच असतं. असं का म्हणतोय मी? कारण हे मतिश्रुत ज्ञान अज्ञानी जीवांना बहुत करून आहे आणि अज्ञानी जीवांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून मोहाला वशीभूत झालेल्यांना, मोहाला शरण गेलेल्या जीवांनाच बहुतांशी हे मतिश्रुत ज्ञान अधिक प्रमाणात असतं आणि म्हणून मोह जिवंत असल्यामुळे या मतिश्रुत ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हटलं गेलेलं आहे.
मग याचा अर्थ सम्यक दृष्टी जीवांना मोहाचा अंशतः अभाव केलेल्या जीवांना सुद्धा मतिश्रुत ज्ञान असतं. 4थ्या गुणस्थानात, 5व्या गुणस्थानात, 6व्या 7व्या गुणस्थानात. तर ते मोक्षमार्गी जीव सुद्धा मतिश्रुत ज्ञानी असतात. मग त्यांना कुठे मोह असतो? बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु अज्ञानी मिथ्या दृष्टी मतिश्रुती ज्ञानी जीवांची संख्या किती आणि 4थ्या 5व्या 6व्या 7व्या गुणस्थानात असणाऱ्या मोक्षमार्गी मोहाचा आंशिक अभाव केलेल्या मतिश्रुत ज्ञानी जीवांची संख्या किती याच्यावर गांभीर्याने विचार केला तर मग लक्षात येईल की मोह ज्यांचा बलवान आहे त्यांची संख्या अत्यंतिक अधिक असल्यामुळे मोह जिवंत असल्यामुळे त्या मतिश्रुत ज्ञानाला एका अपेक्षेने परोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? हे जरा खूप सूक्ष्म अपेक्षा आहे. आपण 1-2 दिवसांनी त्याची पुन्हा चर्चा करणार आहोत. तर पहा, तर ही पहिली आपण अपेक्षा पाहिली. आता दुसरी बाजू बघूया की प्रत्यक्ष कशाला म्हणतात. तर 5 इंद्रिय आणि 1 मन यांच्या निमित्ताशिवाय मग अवधी ज्ञान कसं होतं? अवधी ज्ञान कसं घडतं? तर 5 इंद्रिय आणि मनाच्या निमित्ताशिवाय आणि आत्मप्रदेशांच्या द्वारे डायरेक्ट जे ज्ञान होतं त्यालाच काय म्हटलं जातं? प्रत्यक्ष ज्ञान म्हटलं जातं. कारण ते इंद्रिय आणि मनाच्या निमित्ताशिवाय होतं आणि ते त्याला इतक्या मर्यादा असत नाहीत. कशाच्या? या मतिश्रुत ज्ञाना इतक्या मर्यादा त्या ह्याला असत नाहीत. त्या तुलनेत ते खूप स्वतंत्र आहे आणि डायरेक्ट आत्मप्रदेशांनी होणार आहे. म्हणून अवधी ज्ञान, मनःपरे ज्ञान आणि केवल ज्ञान यांना प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. आता त्यामध्ये सुद्धा एक थोडासा फरक आहे, तो पटकन सांगून देतो. अवधी ज्ञान आणि मनःपरे ज्ञान हे दोन्हीही एक देश प्रत्यक्ष आहेत. एक देश प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष तर आहेत, डायरेक्ट आत्म्याने तर जाणणारे आहेत, परंतु थोड्या वस्तूंना जाणणारे आहेत. आणि जे केवल ज्ञान आहे ना, ते केवल ज्ञान समस्त विश्वाला सर्व 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 पदार्थांना युगपत एकाच वेळी जाणणार आहे. म्हणून त्या केवल ज्ञानाला सकल प्रत्यक्ष म्हणतात. हा थोडासा त्यामध्ये प्रत्यक्षपणामध्ये पण थोडासा फरक केलाय. तो का केलाय? किती वस्तूंना जाणतात यावर केलाय. ओहो, काळजीपूर्वक ऐका. परोक्ष आणि प्रत्यक्षाचा फरक कसा जाणतात याच्यावर केलाय. म्हणजे इंद्रिय आणि मनाच्या आधारे जाणतात की इंद्रिय आणि मनाच्या आधाराशिवाय जाणतात याच्यावर अवलंबून आहे प्रत्यक्ष आणि परोक्ष. आणि प्रत्यक्ष ज्ञानामध्येच देश प्रत्यक्ष की सकल प्रत्यक्ष हे कशावर ठरतं? तर आत्मप्रदेशांनी डायरेक्ट जाणत असताना सुद्धा किती वस्तूंना जाणतात? मर्यादित वस्तूंना जाणतात म्हणून अवधी ज्ञान आणि मनःपरे ज्ञान. थोड्या वस्तूंना जाणतात म्हणून अवधी ज्ञान मनःपरे ज्ञानाला देश प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. आणि केवल ज्ञान आत्मप्रदेशांनी सुद्धा जाणतो आणि सगळ्या लोकाला सुद्धा जाणतं. जाणायचं काही शिल्लकच ठेवत नाही. म्हणून त्या ज्ञानाला सकल प्रत्यक्ष असं म्हटलं जातं. आज भरपूर व्यायाम करावा लागणार आहे समजावून घेताना. हरकत नाही, आधी मध्ये असं पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे विशुद्ध तत्वज्ञान समजून आलं पाहिजे. ही सगळी टूल्स आहेत, ही सगळी साधनं आहेत आणि इतकीच आहेत बरं का, याच्यापेक्षा फार काही सूक्ष्म नाहीये. जिनदर्शनामध्ये एवढा भाग समजून आला तर भरपूर आहे आणि एवढ्या ज्ञानावरती आपण आत्मकल्याण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण या प्रत्यक्ष ज्ञानाचे 2 भेद केले की एक देश प्रत्यक्ष की ज्याच्यामध्ये अवधी ज्ञान आणि मनःपरे ज्ञान येतात आणि सकल प्रत्यक्ष की ज्याच्यामध्ये केवल ज्ञान सुद्धा केवल ज्ञानच येतं. तर अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष आणि परोक्ष या 2 भेदांचा परिचय करून घेतला. आता या भेदांमध्ये जर संख्येनुसार म्हटलं, पहा यामध्ये जर संख्ये 8 होती ना, एकूण ज्ञान 8, तरी 8 ज्ञानांपैकी किती ज्ञान प्रत्यक्ष आणि किती ज्ञान परोक्ष? आता ऐका. मती ज्ञान, श्रुत ज्ञान, त्यासोबत कुमती ज्ञान आणि कुश्रुत ज्ञान ही 4 ज्ञाने परोक्ष आहेत. काय काय सांगितलं? मती ज्ञान, पहिली 2 ज्ञान परोक्ष, नंतरची 3 ज्ञान प्रत्यक्ष, हे आपण शिकलो. मग मती ज्ञान, श्रुत ज्ञान, कुमती ज्ञान आणि कुश्रुत ज्ञान ही 4 ज्ञाने परोक्ष झाली आणि अवधी ज्ञान, कुअवधी ज्ञान, मनःपरे ज्ञान आणि केवल ज्ञान ही 4 ज्ञाने प्रत्यक्ष झाली. अशा प्रकारे
8 ज्ञानांचं जर वर्गीकरण करायचं झालं तर 4 ज्ञाने परोक्ष ज्ञाने होतात आणि 4 ज्ञाने प्रत्यक्ष ज्ञाने होतात. हा शेवटचा मुद्दा थोडासा समजल्यासारखा वाटेल, परंतु नंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडं काम करावं लागेल, लिहून बघावं लागेल की खरोखर कुठलं कुठं बसतं. तर लगेच थोडंसं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की पहिली 2 ज्ञाने जर परोक्ष असतील तर त्याच्या अपोजिट असणारी जी मिथ्या दृष्टीची 2 ज्ञाने आहेत, कुमती आणि कुश्रुत, ती सुद्धा परोक्षामध्ये जातील आणि अवधी ज्ञान, मनोपरिज्ञान आणि केवल ज्ञान ही 3 ज्ञान जर परोक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये येत असतील तर अवधी ज्ञानाचं अपोजिट असणारे जे कुअवधी ज्ञान आहे ते सुद्धा डायरेक्ट आत्मप्रदेशांनी होत असल्यामुळे, ते सुद्धा इंद्रिय आणि मनाच्या अवलंबनाने रहित असल्यामुळे ते सुद्धा मिथ्या असलं तरी सुद्धा ते प्रत्यक्षामध्ये जातं. तर अशा प्रकारे 4 परोक्ष ज्ञाने आहेत, 4 प्रत्यक्ष ज्ञाने आहेत. यामधला अतिशय रंजक, अतिशय समजावून घेण्यायोग्य खूप सुंदर असा भाग बाकी आहे, तो आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये पाहूया. आजचा वेळ पूर्ण झाला. या सर्व ज्ञानोपयोगाच्या चर्चेद्वारे आपण ज्ञान स्वभावी आत्म्याच्या शरणी जावं या मंगल भावनेने ओम नमः. ज्ञानाच्या स्वरूपाचं इथे खूप सुंदर विश्लेषण सुरू आहे. कोणते ज्ञान सम्यक आहेत, कोणते प्रत्यक्ष